हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। एवढं सारं सामान बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की मी आज काय बनवणार आहे। तर मी आज बनवणार होते डोसा, बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी। तर इथे बनवण्यासाठी मी सगळं सामान वगैरे रेडी करून घेतलेलं होतं। खोबरं वगैरे चिरून घेतलेलं होतं। मग इथे मी कढई ठेवली, कढईमध्ये जिरे मोहरी वगैरे टाकली आणि बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी घेतली होती। आणि नारळाची चटणी जी बनवणार होती त्यामध्ये मी डाळ पण टाकत असते। तुम्ही आत्ता बघितलंच असेल, मी डाळ पण घेतलेलं आहे। डाळ टाकल्यामुळे काय होते तर चटणी एकदम हॉटेल टाईप लागते। आपण बोलतो की हॉटेलची चटणी कशी एकदम मस्त लागते, भन्नाट लागते आणि घरात आपली चटणी अशी का बनत नाही। त्यासाठी काय करायचं, डाळ जी असते, भाजकी डाळ असते ती त्याच्यामध्ये ॲड करायची। तर मी इथे बघा चटणी बनवण्यासाठी डाळ, कोथिंबीर, मिरची, खोबरं वगैरे सगळं टाकून चटणी बघा कशी बारीक अशी वाटून घेतलेली होती। बटाट्याची भाजी, चटणी वगैरे सगळं इथं तयार करून झालेलं होतं। नंतर घेतले डोसे बनवायला। डोसे बघा कसे एकदम नाजूक दिसत आहेत आणि पांढरे शुभ्र कसे दिसत आहेत बघा। मस्त असे डोसे वगैरे तयार केले मी। करतच मी शिवन्या आणि कस्तुरीला गरम गरम डोसे खायला देत होते। आज दुपारच्या जेवणामध्ये दुसरं जेवण काय असं बनवलं नव्हतं, आज डोसेच खायचे होते। आणि मुलांना कसं कधीतरी वेगळं काहीतरी भेटलं तर ते खूप मजेने खातात आणि रोज रोज तेच खाऊन मुलं कंटाळतात। म्हणून कधीतरी वेगळं असलं की जरा बरं असतं। म्हणून म्हटलं आज जेवणामध्ये सुद्धा डोसेच बनवावे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे मी डोसे तयार करत होती। डोशांना बघू शकता तुम्ही जाळी वगैरे कशी एकदम जाळीदार झालेले आहेत डोसे आपले। मस्त अशी जाळी वगैरे सुटलेली आहे आणि पूर्ण डोसाकडेने कशा सुटलेला आहे तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ मी एक दिवसच रात्रभर असं भिजत ठेवलेलं होतं, तर थोडासा आंबटपणाही आलेला होता या डोशांना आणि डोसे एकदम छान झालेले आणि चटणी तर एवढी सुंदर झालेली ना। तुम्ही एकदा ट्राय करून बघा की आपल्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये भाजकी डाळ वापरून बघा तुम्ही, खूप छान होतात डोसे। आणि इथं शिवन्या आणि कस्तुरी दोघीजणी गरमागरम डोसे खायचं काम चालू होतं त्यांचं, तुम्ही बघू शकता। हे बघा इथं दोघींचे कसे एकदम मजा मस्ती करत डोसे खायचं काम चालू आहे बघा। आणि आपले डोसे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि एकदम नाजूक दिसत आहेत। आणि डोसे वगैरे करून झाले, दोघींचं वगैरे खाऊन झालं होतं आणि नंतर मी बसली होती जेवायला। मी पण डोसे वगैरे खाल्ले। तर तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।